ही आपली शेवईची खीर झालेली आहे. शेवया ज्या असतात आपल्या छोट्याशा वर्मिसेली म्हणतात त्याला, त्या मी रोस्ट करून घेतल्या तुपामध्ये थोड्याशा गोल्डन ब्राऊन. नंतर दूध गरम केलं, दूध आणि साखर आणि फ्राय केलेले काजू वगैरे बाजूला ठेवलेले होते. दूध गरम झाल्यावर त्यात ह्या वर्मिसेली रोस्ट केलेल्या शेवई टाकल्या. त्या लो गॅसवर किंवा लो ते मिडियममध्ये शिजवायला ठेवल्या. शिजवून झाल्यावर वरतून त्याला घट्टपणा आल्यावर त्याला दूध उकळत असतानाच मला वाटतं त्यावेळेला ग्रीन कार्डेमम पावडर घातली आणि रोस्टेड कॅशू आणि आल्मंड घातलेले आहेत आणि थोडं केशर आणि थोडंसं जायफळ पावडर असं घालून ही आपली सेवई खीर तयार झालेली आहे. आणि इकडे त्या सेवईचा उपमा तयार केलेला आहे, एक तिखट आणि एक गरम डिश अशी तयार केलेली आहे. उपम्यामध्ये नेहमीप्रमाणे कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि आलं श्रेड केलेलं आणि व्हेजिटेबल्स आणि रोस्टेड वर्मिसेली, सॉल्ट चवीप्रमाणे आणि थोडंसं ब्लॅक पेपर पावडर असा तो आपला उपमा झालेला आहे. इकडे कॅबेज आणि त्याची भाजीची तयारी करून झालेली आहे, ज्याच्यासाठी चना डाळ सोक केलेली आहे, थोडं ग्रीन पीज आहे, कॅबेज आहे, टोमॅटो आहे, सिलँट्रो आहे आणि जिंजर गार्लिक पेस्ट आहे. सो अशा प्रकारे आज केलेलं आहे. व्हिडिओ करायला खूप उशीर झाला, रेसिपी चालू असताना व्हिडिओ रेकॉर्ड करायचा राहिला, त्यामुळे आज शॉर्टकट तुम्हाला थोडासा व्हिडिओ टाकते आहे. सॉरी अबाउट दॅट. पण रेसिपी सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकून तुम्ही रेसिपी करू शकता. हॅव अ नाईस डे. बाय बाय. गीता US रसोई 77ला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.